दाजी दाजी दीपाडॉन काय झालं? अहो साहेब आत्ताच झोपल्यात, त्यांना नका उठू. काय ती मला सांगा की. अहो त्या घरातली माणसं दीदीला लय त्रास द्यायला लागलेत. दाजींना बाहेर कसं काढायचं सांगा. काय बी करून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. मला आता दीदीची लय भीती वाटायला लागल्या. काय झालं नेमकं? अहो चिंचोके साहेब, तिला घरात नाही थांबवत म्हणून ती कुठं तर बाहेर जाते आणि कुणाला माहित बी नाही ती कुठं जाते. साहेबांना काय बोलू नका याविषयी, साहेबांना लय त्रास होईल. पण दाजींना आपण काय पण करून लवकर बाहेर काढलं पाहिजे. अहो मी आले त्याच कामाला लागलोय बघा. मला सांगा काय करायला लागेल? त्यासाठी कोर्टात आपल्याला वकील नेमावं लागेल आणि त्यांच्याकडून साहेबांची बेल करून घ्यावी लागेल आपल्याला. चालतंय, तुम्ही शोधा वकील आणि पैशाची काळजी करू नका, मी करतो काय तर. अहो दीपाडॉन, तुम्ही काय काळजी करू नका, मी त्याच तयारीला लागलोय बघा. तुम्ही आता या. साहेब रातभर जाग होतं, झोपू दे त्यांना जर. अगं आपलं लेकरू आहे ते. हा प्रेम नाही असं कसं म्हणतीस तू? अगं लई विश्वास टाकला बघ त्याच्यावर. आईविना लेकरू म्हणून मोकळा हात दिला, ते मात्र चुकलं. हा लई चुकलं बघ. बाबा आप्पे, अगं ये की. अगं काय झालं? बाबा माझ्यावर चौकशी बसली होती. अर्जुनने लाच घेतली त्यात माझा काही हात आहे का म्हणून. पण बाबा त्यातनं माझी निर्दोष मुक्तता झालीये. हा हे बेस झालं बघ. अगं ते तर होणारच होतं पण. अहो नाही बाबा खरंच. अहो मला तिथे चौकशीला बोलवलं ना, मला लई टेन्शन आलं होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. अगं त्याचं कशा पाहिजे टेन्शन घ्यायचं? हा तू कधी सत्याच्या मार्गावरनं हटली आहेस का तवा? मग त्याची शिक्षा तुला का मिळावी बरं? बाबा तुम्ही हे. हा अगं त्या दिवशी त्याला भेटायला गेलो होतो ना, तवा आणलं देत ना. हाय बघ आपला अर्जुन. खरंच हो बाबा, हाय आपला अर्जुन. मी जेव्हा पहिल्यांदा बघितली होती ना ही पाटी, मला लय भारी वाटलं होतं. अहो म्हणजे बघा की, आईचं नाव कोण लावतं बाबा, पण अर्जुनला केवढी जाणीव आहे. बघा ना, अर्जुन वर्षा विनायक कदम. तीच ना, तीच कळना झालंय ग मला. अगं मनाने एवढा साफ आहे अर्जुन, पण मग इथंच कशी माती खाली तेच कळना झालंय बघ मला. पैसे पैसे हा विषय असला ना की त्याला काहीच सुचत नाही बाबा. तेव्हाच तर त्याने विचार करायला पाहिजे होता ना. अगं मी आयुष्यभर एवढ्याच खस्ता खाल्ल्या, पण कधी पैसा पैसा केल्याचं मला आठवत नाही ग. बाबा तुम्ही खस्ता खाल्ल्या म्हणून त्यांनी हे सगळं केलंय ना. नाही अगं लबाडी माणसाच्या स्वभावातच लागते बघ. आपण ज्याला जुगाड जुगाड म्हणायचो ना, ती अर्जाची लबाडी होती बघ. नाही बाबा, मला नाही वाटत असं. अहो तो ना वाहवत गेला बाबा. मग चूक काय बरोबर काय कुठे थांबायचं नाही कळलं हो त्याला. पर त्याचे परिणाम काय झाले बघतेस नव्हतो. सगळं उलट पालट होऊन बसलं ग. एवढीच अर्जुनची निशाणी राहिली बघ माझ्याकडे. तेवढीच नाही बाबा, अहो हिथं बी आहे त्याची एक निशाणी. आपे कसला विचार करतेस? नाही काय नाही बाबा, माझा विश्वास आहे आपण दोघं अर्जुन सोबत राहिलो ना तर बघा तो लवकरात लवकर चांगल्या मार्गावर येईल. आपल्या दोघांचं माहित नाही, मला ना आपल्यापेक्षा तुझ्यावरच जास्त विश्वास आहे बघ. तू सत्याची कास कधी सोडू नको. हा नाही बाबा, येऊ मी. हा ये, आणि आता अजून चांगलं काम कर बर का. हो येते.
मेले ग बाय, कशानं डोकं दुखतंय काय कळ ना. अग बाय कोण आहे? छकुले केवढ्यानं ओरडतीस ग? दचकले, आधीच डोकं दुखतंय माझं एवढं. अहो माझं काम आहे तुमच्याकडं. तुझं काम नंतर करते, आधी माझं डोकं दाब. अहो पण आधी डोकं दाब मग काम करते. ऐक हा, इथं इथं दाब. हा छकुले बरं वाटतंय ग? कशी देवागत आलीस बघ तू. अक्का सुरटी कशी भरते तू? काय तुला काय करायचंय ती? अगं डोकं दाबायचं का थांबलीस? दाब की बाई. नाही आधी सांगा मग दाबते. छकुले बर बाई, एखादी पोरगी पुटुशी असली की नाही का तिची भरतात चोरोटी. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, अंगावर हिरवी साडी, असं सगळं असते. पण घरातल्या घरात गपचुपीत, कुणाला सांगायचं नसतंय. का नसतं सांगायचं? शास्त्र असतंय ते. आणि त्या ओटीत काय काय असते? त्या ओटीत बघ नारळ, तांदूळ, फळं असं सगळं असते. मग ती द्या की मला. काय? ए छकुले बाया बाया, माझ्या टायमाला तुझ्या एवढे पोरी फराकीने शिंबूड पुसायच्या आणि तू बघ. मी कलेक्टरची पी आहे ना म्हणून. अगं छकुले पण तुला काय करायचं त्या सामानाचं ग? तसं पण तू नसती भरायची वटी. मी नाही भरणार, तुम्ही द्या मला. आमच्या शाळेत घेऊन जायचंय. आमच्या बहिणीने सांगितलंय चोरटी कशी भरते त्याची माहिती लिहून आणायची. तुला कशाला पाहिजे छकुले सामान? तसं पण तू नसती भरायची वटी. अक्का तुमच्या पोरगीसाठी मी एवढं नाही करणार. लय लाडी कुठे लावती ग? थांब देते आणून सामान. काम काढून घ्यायला लय गोड बोलती. छकुले हे बघ, हे सगळं तुझं वटीचं सामान आणि नारळ. नारळावर आठवलं तुला सांगते, माझ्या टायमाला एवढं मोठं मोठं नारळ असायचं. आणि आता हे नारळ बघ केवढाच आहे. आणि माझ्या टायमाला अगं सुरू नका. तुमच्या आणि माझ्या टायमाला मला करायला वेळ नाही. मी जाते. अगं अगं अगं, आता सामान मागत होतीस तेव्हा किती लाडी गोडी लावत होतीस ग? आणि आता सामान दिलं की अशी बोलणार बाई तू? आम्हाला जाऊ देऊ. अगं छकुले पण कशाला पाहिजे तुला सामान शाळेत? अगं माझं डोकं आल्यावर आपले बया, ही पोरगी अजून डोक्याला ताप करून गेली माझ्या. डोकं काय राहिलं नाही. शिर्के काय? मॅडम आधी हा पेढा घ्या. शिर्के काय चाललंय? मॅडम तुम्ही परत रुजू होताय. चौकशीमध्ये तुमच्याबद्दल काही एक सापडलं नाही म्हणून पेढे? अहो मॅडम, तुम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्याबद्दलच सेलिब्रेशन आहे. शिर्के माझं सेलिब्रेशन काय माहितीये ना? तुम्ही नसताना झालेली कामे. बरोबर. मग झाली? मग तर मग लगेच मीटिंग बोलवा, मलाही कळू द्यात की. लगेच? हो शिर्के, आता कामाला सुरुवात केली पाहिजे ना. करूया की मॅडम. काय काय जणांना पेढा पण कडू लागणार वाटतो. शिर्के पुढच्या 10व्या मिनिटाला ती मीटिंग सुरू झालेली पाहिजे. मॅडम लागा कामाला. हा करतो मी. हो म्हणते आपल्याला नवी कॉन्ट्रॅक्ट टाकायची आहेत माहिती ना? हा सगळे डबे तयार ठेवलेत मी, तू टेन्शन नको घेऊ. तुला आधी सांगितलं होतं, मी आमदार असल्यामुळे आता माझ्या नावानं टाकता येणार नाही. त्यात आता सरकार पण नाहीत म्हणा. हंबीरराव नाहीत, ते गेलेत हिमालयात. होय तुला माहिती आहे? आता बंट्या सापडत नाही म्हटल्यावर काय म्हणायचं आपण? हेच सांगायचं ना. हा ते पण आहे म्हणा. आईच्या नावानं टाकू आता आपण टेंडर. कशाला? अरे एक तर मावशीला काही कळना त्या, आणि त्यात ती नाही पण इथं. मग कोण? पिऊच्या नावानं भरणार नाही मी तुला आधीच बोललोय ना, मी आहे की. अरे आपण माझ्या नावानं भरून ना टेंडर. अरे तुझ्या नावानं भरलं तर तुझं नाव जाईल ते आप्पीपर्यंत. आपलं लायसन रद्द करेल ती.
तुझ्या त्या आप्पीला नारच्याला एकमेकांच्या समोर उभा केलं ना तर ती आप्पी अशीच संपून जाईल. अरे बंट्या तू काय बोलतोय, मी काय सांगतोय तुला? तर ते सगळं जाऊ दे, आपण नंतर बघू काय करायचं ते. तू त्या वकिलाला बोलवलं होतं ना, आज कुठे देऊ? येतो म्हटला. नमस्कार आमदार साहेब. या बसा. चालवी ना? हो. काय घेणार? चहा, कॉफी, थंड, कोल्ड्रिंक? काही थंड चालेल. बसा, आलोच. अर्जुनला बाहेर काढशील ना? हो 100%. आपल्याकडे आलेला बेल घेतल्याशिवाय जात नाही. चांगलंय. आता तुझ्या फीचं ते फीचं काय माहिती आहे ना तुम्हाला? तुला चिंचुकेचा फोन आलता ना, त्याला सांग फीस बद्दल. चांगले दाबून पैसे सांगा चिंचुकेला. लय हप्ते गोळा करतो देऊ. या कोल्ड्रिंक तुझे घे. अर्जुनला बाहेर काढायचं. त्याला बाहेर काढण्यात कुणाचा हात होता असं विचारलं तर सगळ्यात पहिले माझं नाव घ्यायचं. मी सोडवलं म्हणून सांगायचं, कळलं? नाव तुमचंच सांगणार, पण मला काय? मला काय म्हणजे? उठा वकील साहेब, तुमचं सगळं जागच्या जागी आहे का बघा. हा, हात पाय, नाक, डोळे, तोंड सगळं जागच्या जागी आहे का बघा म्हणलं. हा आहे की. आहे ना? ते आम्हीच दिले असं समजा. जर सुजय साहेबांचं नाव नाही घेतलं तर या पायांनी तुम्ही पुन्हा कधी कोर्टाची पायरी चढणार नाही. त्याच्यामुळे गप साहेबांचं नाव घ्यायचं, कळलं का? हो साहेब, पण ऐका तरी. पोरगा चौथीत आहे ना तुझा? हो आहे सर, पण तुम्ही माझं थोडंसं ऐकून तरी घ्या. आणि बायको शिक्षिका आहे प्राथमिक साहेब शाळेत. साहेब ऐका ना पण माझं. थांब की बघू आपण. थांब थांबा साहेब. का? अर्जुन साहेबांची बेल करून देतो मी, आणि इथून पुढे अर्जुन साहेबांची काय कुणाचीही बेल केली तर मी आमदार साहेबांचंच नाव सांगेन. काय नाही होत तुला आणि तुझ्या फॅमिलीला. फक्त मी जे सांगितलंय तेवढं कर. हा साहेब. अरे बॅग विसरली की? ए यार कोल्ड्रिंक बी राहिलं की? तो स्वतः गार पाडलाय. मी ऐका मी या. येऊ का मॅडम? चकुले इकडे ये. पाणी दे, दमली मी. हा. हे घे. काय झालं एवढं दमायला? सावकाश. काय झालं एवढं दमायला? काय सांगू तुला, तुझे ते पे काहीच कामाचे नाही. ते नीट लक्षच देत नाहीत. आता मी सांगते तशी सगळी कामं झालीच पाहिजेत. काय झालं आता? नाही तू लिहून घे आधी. अगं लिहून घे. बरोबर लिहिते. सांगा काय काय काम आहेत? आपल्या आसगावच्या रस्त्यावर पाईप फुटल्या. सकाळी तात्या माझ्या समोर पडलं. बरं बरं. मग गावातल्या एका वस्तीवर 2 दिवस झाले लाईट नाही. पुढं. आणि सगळ्यात महत्वाचं ही झालंच पाहिजे. मॅडम लाईट आजच्या आजीला? माझी एक दीदी आहे ना, तिला तिच्या घरचे लई त्रास देतात. कोण ग चकुले? कलेक्टर आहे ती, अपर्णा सुरेश माने. पण घरात गपगप असते. जी कोण काय बोलेल ते ऐकून घेते. एका शब्दाने काय बोलत नाही. तिची काय चूक नसून पण ऐकून घेते. त्या दीदीच्या पोटात ना चकुले तुला सांगते, तिच्या पोटात बाळ आहे बा. तरी ती कुणाला सांगत नाही. लिहिली का थांबलीस? चकुले ती का ऐकून घेते? ती का नाही सांगत कोणाला? तू कलेक्टर आहेस ना, मग मदत कर की तिची. त्या मांजरीला तुरुंगात टाक. चकुले असं नाही बोलायचं. का नाही असं बोलायचं? तू का गप्प बसती? अख्ख्या जगाची काळजी करतेस. तुझी काळजी करणार कोण आहे? मी किती दिवस टिकणार तुला? माझी काळजी घ्यायला तू बाप म्हणून ना लय भारी असशील. असं का वाटतं पण तुला? अरे कारण तू आहेस तसा. हसता खेळता प्रेम करणारा.
जीवापाड जपणारा. दाजी ना ते पण आता जेलमध्येच आहेत की. तुझी तुलाच करायला लागेल ना काळजी. छकुले अगं, मग तू का नाही सांगत कोणाला की तुझ्या पोटात बाळ आहे ते? हा अगं तुला त्या दिवशी सांगितलं नाही का? अजून चोरुटी भरली नाही ना, मग कसं सांगणार? हा मला माहित होतं तू असंच काहीतरी म्हणणार. मी बघ काय आणलं. छकुले, हा बघ मी चोरोटी भरायचं सगळं सामान आणलं. अगं ते सगळं सगळं सोडून डॉक्टरांकडे गेले. त्यांना विचारलं चोरोटीला काय लागतं. छकुले, तू अक्काला सांगितलं हे आप्पी दीदीला पाहिजे म्हणून? अगं नाही गप्पी दीदी, मी एवढी खुळी आहे का? तू रडू नको. तुम्हाला सांग चोरोटी कशी भरायची, आपण भरू. एकदा चोरोटी भरले की सगळ्यांना सांगायला मोकळं. छकुले, काय सॉरी मी खोटं बोलले. काय खोटं बोलली? छकुले अगं, मी तुला खोटं सांगितलं की चोरुटी भरल्याशिवाय कोणाला सांगायचं नाही म्हणून. खोटं बोलले. मग अगं आता नाही सांगायचंय कोणाला, का? कारण तुझ्या आप्पी दीदीनी अर्जुनला वचन दिलंय. बाळाची बातमी सगळ्यात पहिल्यांदा ती त्याला सांगणार. मग सांग की. अगं सांगायचा प्रयत्न केला की छकुले, पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही ग. मग मी सांगू का? मी सांगते. छकुले नको ना ग, मी सांगेन. लवकर सांग. त्याशिवाय तुझी काळजी कोण करणार ग? तुला सांगते, आमच्या घरी एक गाय आहे. गायीला बाळ होणार आहे, पण पप्पा तिला उन्हात पण बांधत नाही. आणि तू बघ, जर परत तुला कोणी काही बोललं तर मला नाही आवडलं. एकतर मी त्यांच्याशी भांडीन, नाहीतर त्यांना सगळं सरळ सरळ सांगेन. इथून पुढं तुला बोललेलं मला चालणार नाही. चला चिंचुके, काढा बेड्या, परत आज जायची वेळ झाली. बघायचं आहे ते. कोण? अर्ज्या, तुला बाहेर बघून लय बरं वाटलं बघ. असाच तुला इथून एक दिवस बाहेर घेऊन जातो का नाही बघ मी. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार चिंचुके, तुम्ही कधी आला? बघा ना चिंचुके, तुमच्या साहेबांची काय अवस्था करून ठेवली. अरे त्याला कशाला काय बोलतो, त्याने आधीच लोड घेतलेले. हा त्यांचा काय संबंध म्हणा. जे काय केलं ते आप्पीनेच केलंय ना. अहो आमदार साहेब, आता मी आलोय ना व, सगळं नीट होईल बघा. काय नीट होतंय तेव्हा? दाजींना आपण काय पण करून लवकर बाहेर काढलं पाहिजे. अहो मी आले त्याच कामाला लागलोय बघा. अर्ज्या, तुला आजचं सांगतो ना काय झालंय ते. आप्पी घरला आली होती ना मी. अहो आमदार साहेब, आता आमचे साहेब येतीलच की घरी. अहो कशाला सांगत बसलाय? असं कसं? घरात जे काय चाललंय ते माहित पाहिजे की साहेबांना. अर्ज्या, आप्पी रोज कुठंतरी बाहेर जाते रे, आणि कुठं जाती कोणालाच माहित नाही. म्हणजे? अहो साहेब चौकशी. कसली चौकशी? अहो जशी तुमच्यावर चौकशी बसली तशी त्यांच्यावर पण चौकशी बसली आहे ना. त्याच्यामुळे त्यांना विचारलं जातंय तुमचा काय हात आहे का नाही याच्यात. घरातल्यानं टेन्शन नको म्हणून तुम्हाला सांगत नसतील. नाही नाही, हे काहीतरी वेगळंच आहे, त्याचा काय संबंध नाही. अहो आमदार साहेब, अहो हीच असणार आहे. नाही नाही सुजात, तीच असणार आहे. त्या आप्पीला कामाच्या ठिकाणी टेन्शन असलं ना, ती घरी कुणाला सांगत नाही. एवढा विश्वास? हा मग, आणि या बाबतीत विश्वास कायम राहणार आहे. अहो आमदार साहेब, आणि बेल होईलच की लवकर. साहेब बोलतील डायरेक्ट वहिनींची. हे चिंचुके आपली काय डाळ शिजू देणार नाही सुजा. हीच वेळ आहे अर्जाला बाहेर काढून आप्पी समोर उभं करायची. काय सुजा? काय नाही, तुझ्याच बेलचा विचार करत होतो. यावेळी नक्की होणार बघ. शब्द आहे आपला. संपला विषय मग.
चिंचुके काढा. चला चिंचुके